हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलंय। चूल पेटवायला देखील नागरिकांना काही शिल्लक राहिलं नाहीये। जनावरं देखील वाहून गेली आहेत। पूरग्रस्तांच्या भावना TV9 मराठीवर पूरग्रस्तांशी संवाद साधलेला आहे। काय एवढीच अर्धा एकर वर जमीन आहे। गाय गोरं गेलं। पुन्हा 2 लेकरं घेऊन पळालो मी तळ्याकड। कसं काय पळालं? हे पाणी पूर आलं ना साहेब, घरामध्ये पाणी गेलं तिकडं। काय करावं, कोणीकडे काय मागणी आहे आता सरकारकडे? सरकारकडनं काय नाही, हेच आपलं पुलाचं करून द्यावं। आपल्या वावरातलं काय नुकसान झाले ते भरून द्यावं। ढोरं आमचे गोरं ढोरं भरपाई द्यावं। गाय गेली, गोरं गेलं। तुमचं काय किती शेळ्या घेते तुमच्या? 2 शेळ्या गेल्या आमच्या पाण्यामुळे वाहून। आमचं साहेब हे गाय हे एवढी मोठी वाहून गेली, लेकरं बाळाची आमची परिस्थिती, आम्हाला जाळ पेटवा सुद्धा काय राहिलं नाही याच्यामध्ये। तुम्हाला काय सांगून फायदा, एवढं आमची परेशानी झाली। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी।